सो इफ यू गो विथ द रिसर्च 22% ऑफ एक्सेस बॉडी वेट लॉस होतो मेडिसिन्सने. बर पण कधीपर्यंत, जोपर्यंत तुम्ही मेडिसिन घेताय, हां ज्या दिवशी तुम्ही मेडिकेशन बंद कराल तुमचं वेट वाढायला परत सुरुवात होईल. अँड दॅट कॅन गो अप टू ॲटलीस्ट 9.4% टू 16% ऑफ वेट रिगेन. बापरे. सो रिअल वर्ल्ड डेटाची एक मध्ये लिटरेचर आलं होतं. दे वॉज अ रिसर्च गोईंग ऑन. दे पब्लिश्ड रिअल वर्ल्ड डेटा. ओबेसिटी सर्जरीमध्ये रिअल वर्ल्ड डेटा आला होता. सो रिअल वर्ल्ड डेटामध्ये 4 to 5% ऑफ वेट लॉस त्यांनी सांगितलं आहे. बर सो इफ द मेडिकेशन माइट से दॅट 22% वेट लॉस आहे, पण रिअल वर्ल्डमध्ये तेवढं येत नाही. नाही येत. रिझन्स मे बी बिकॉज ऑफ पेशंट एक्सेप्टन्स फॉर अ लॉंगर टाईम. राईट. ॲज इंडियन्स वी वोंट बी एबल टू मेंटेन दॅट मेडिसिन लाईफ लॉंग. ॲब्सोल्युटली. कारण जे कंपनीज किंवा जे प्रोडक्ट्स आहेत ते म्हणतात इफ यू स्टार्ट द मेडिकेशन यू नीड टू कंटिन्यू लाईफ लॉंग अच्छा. टू मेंटेन युअर वेट. ओके. We as Indians are never ready नाही, to take chances something नाही. lifelong. So the day you stop the medication, भूक तुम्हाला परत लागणार आहे, तुमची जेवायची इच्छा वाढणार, तुम्हाला लवकर भूक कमी होणार नाही, मग त्याच्यामुळे परत वेट वाढायला सुरुवात होऊ शकते.